विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर विषयी चर्चा असतानाच आता मी थोड्याच दिवसाचा पाहुणा असल्याचं सांगणाऱ्या मनोज जरांगेंनी मतदानाबाबत मराठा समाजाला नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचंय हे सांगितलं। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका, माझा पाठिंबा कोणालाही नाही, समाजाच्या हिताचा निर्णय घ्या, असं मराठा बांधवांना मनोज जरांगेंनी सांगितलंय। की जाताना आपल्या लेकराला लेकीला विचारून जा, नातवाला विचारून जा, मी नेता मोठा करायसाठी मतदान करू, पक्ष मोठा करण्यासाठी मतदान करू, की आरक्षणाच्या बाजूने मतदान करून तुला मोठं करण्यासाठी मतदान करू, हे प्रत्येकानं डोळ्यासमोर मतदान केंद्रात गेल्यावर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं कष्ट, आपले झालेले 5 वर्ष हाल हे सुद्धा डोळ्यासमोर आणा आणि त्या बाजूने मतदान करा, तुमच्या न्यायाच्या बाजूने मतदान करा, ही माझी सगळ्यांना विनंती। मराठा आरक्षणाला कोणी कोणी विरोध केलाय त्यांना सोडू नका, कारण हे मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, एकजुटीनं एक गठ्ठा एका ताकदीनं 100% मराठी मतदान करा, डोक्यातला संभ्रम फिमरम सगळं काढून टाका। येणारा माणूस डोळ्यासमोर घ्यायचा आणि सणासण मतदान करायचं, याला करू का त्याला करू का, पाहुणा एका ठेवणा एका काय बघायचं नाही। आपलं मत वायाला नाही गेलं पाहिजे, आपलं मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने पडलं पाहिजे, हे मराठा समाजाला लक्षात ठेवा। 2023 पासून जरांगे फॅक्टरचा हा सिलसिला सातत्यानं सुरू आहे। जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये एका वर्षापूर्वी अर्थातच 29 ऑगस्ट 2023 ला त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनामुळे राज्यातलं वातावरण, राजकीय वातावरण सुद्धा मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं होतं। सुरुवातीला फार मोठं नसलेलं हे आंदोलन त्यानंतर घडलेल्या घटनांनी मात्र घराघरामध्ये जाऊन पोहोचलं आणि त्यानं मोठ्या प्रमाणात वेगळंच रूप नंतर धारण केलं। त्यानंतर सरकारशी अनेकदा चर्चा, त्यानंतर GR, पुन्हा आंदोलन, मनधरणी, मुंबई दौरा असं बरंच काही यानंतर घडलं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून लढायचंय का याचा विचार देखील केला होता, पण त्यानंतर चहूबाजूनी विचार केल्यानंतर जरांगेंनी थेट राजकारणामध्ये उतरायचं नाही असं ठरवलं। त्यावेळेस सुद्धा मराठवाड्यात पण जरांगेंच्या या आंदोलनाचा, मराठा आंदोलनाचा फटका कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये बसला आणि अनेक उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याचा कुठेतरी परिणाम झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जरांगे यांच्या आंदोलनाला वेग आला। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न झाला। पण आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत, आज मतदानाचा दिवस आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील जरांगेंनी पुन्हा एकदा निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं। अगदी उमेदवार अंतिम करण्यापर्यंत, अगदी मतदारसंघ घोषित करण्यापर्यंत सगळं काही झालं होतं, मात्र जरांगेंनी अचानकपणे माघार घेतली। मात्र ही माघार नसून हा गनिमी कावा आहे असं वक्तव्य जे आहे ते जरांगेंचं यानंतर समोर आलं होतं। यानंतर यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले। जरांगेंचा हा निर्णय बदलला, यामध्ये महायुतीचे अनेक नेते मंडळी जरांगेंना जाऊन भेटत होते, त्यामुळे त्यांचं मतपरिवर्तन झालंय की काय अशी चर्चा एका बाजूला होती। त्याचबरोबर या सगळ्या मनोज जरांगेंच्या विचारामागे शरद पवारांचं डोकं आहे की काय असा आरोप महायुतीनं केला होता। तो आरोप खोडून काढण्यासाठी सुद्धा जरांगेंनी हा निर्णय घेतला असल्याचं किंवा निवडणुकीतून माघार घेतला असल्याचं देखील बोललं जात होतं। पण त्याच वेळेस आता लोकांना कुणाला पाडायचंय आणि कुणाला निवडून द्यायचंय हे माहीत असल्याचं जरांगेंनी सांगितलं। त्यामुळे थेट राजकारणापासून दूर राहत आपला प्रभाव कायम ठेवण्यात जरांगे यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं, जरांगेंच्या भूमिकेबाबत काय वाटतं, नक्की कमेंट करून सांगा।